माझं गाव बदलत आहे. लोंढे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मातेच्या चरणी लीन होत लोंढे गावाची सकाळ होते. बाबूलाल महाराज यांनी पंचक्रोशीत धार्मिक परंपरा रुजवली. त्यांच्या यात्रोत्सवात लोंढे गावकरी एकत्र येतात. शेती शिवारात लोंढे येथील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात. लोंढे गावात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण विकास प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आमदारांनी लोंढे गावासाठी खूप कामं दिलेली आहेत. त्यात फेवर ब्लॉक असतील, तलाठी कार्यालय आहे, ग्रामपंचायत कार्यालय आहे, त्याच्यानंतर आपलं सार्वजनिक सभागृह आहे, फेवर ब्लॉक आहेत, गावामध्ये काँक्रिटीकरण आहेत. नंतर पाण्याची जी काही मोठी पाईपलाईन 1,38,00,000ची पाण्याची योजना आहे, तिच्यासाठी सुद्धा आमदारांनी खूप प्रयत्न करून जवळजवळ शेवटच्या टप्प्यापर्यंत ते काम आलेलं आहे. काही दिवसानंतर ते कामसुद्धा पूर्णत्वास येईल. आमदारांनी इतके कामं दिलेले आहेत. आमच्या ह्या 4-5 वर्षामध्ये ते किती काम करावं, कुठे काम करावं, अशा अडचणी आमच्या समोर उभ्या राहत आहेत. आत्तापर्यंतचे जे कामं आहेत ते अतिशय चांगले कामं. आमची जी अपेक्षा होती त्या अपेक्षेपेक्षा जास्त कामं आम्हाला आमदारांनी दिलेले आहेत. आणि म्हणूनच म्हणतात मंगेशदादांना दमदार आमदार. दमदार आमदार कोणालाही म्हणत नाही. ज्यांच्यामध्ये काम करून घेण्याची धमक आहे, काम करण्याची धमक आहे. काम नुसतं आम्ही सांगतो रे सांगतो की त्या कामाची पूर्तता लगेच होते, अशा प्रकारचे आमदार लाभल्यामुळे आपल्या गावाची त्याचबरोबर तालुक्याची नुसती तालुक्याची प्रगती होत नाही आहे, त्याबरोबर आमच्या गावाची सुद्धा सुधारणा खूप झालेली आहे. लोंढे येथे तलाठी कार्यालयाचे बांधकाम 30 लाख रुपयांच्या खर्चाने यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. लोंढे येथे सभामंडप बांधण्यासाठी 25 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. फर्निचरसह ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी 22 लाख रुपये खर्च करून काम पूर्ण झालेले आहे. लोंढे येथे पेवर ब्लॉक बसवण्यासाठी 10 लाख रुपये खर्चून काम पूर्ण झाले आहे. रस्ता सुधारण्याच्या कार्यासाठी 10 लाख रुपये खर्चून काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. लोंढे येथे 16 स्टेशन क्रॉसफिट ओपन जिमसाठी 6,50,000 रुपये खर्चून काम पूर्ण झाले आहे. अनुसूचित जाती जमाती अंतर्गत 1,60,000 रुपये खर्चून हायमास्ट लाईट बसवण्यात आले आहेत. लोंढे शिवारातील 681 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान 1,30,70,610 रुपये जमा करण्यात आले आहेत. प्रगतीपथावर असलेल्या कामांमध्ये आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकारातून लोंढे कृष्णापुरी वरखेडे रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 3,50,00,000 रुपयांची मंजुरी मिळाली असून काम सुरू आहे. लोंढे ते जिल्हा बॉर्डर तरवाडे वाडे रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 1,20,00,000 रुपये मंजूर झाले असून काम प्रगतीपथावर आहे. स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामांसाठी 25 लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. तसेच दलित वस्तीत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महादेव मंदिराजवळ सभामंडप बांधण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर आहेत. याशिवाय लोंढे कृष्णापुरी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 1,38,00,000 रुपयांचे कामही प्रगतीपथावर आहे. भविष्यातील प्रकल्पांमध्ये लोंढे येथे मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर असून काम प्रस्तावित आहे. लोंढे येथे ट्रान्सफॉर्मरवर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन वाढवल्यामुळे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी 5 लाख रुपये मंजूर आहेत. याशिवाय रोहिदास वस्तीत 2 LED मिनी हायमास्ट लॅम्प बसवण्यासाठी 1,90,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राजकारण, गट तट आणि पक्ष हे सर्व भेद पुसून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येक गावासाठी विकास निधी मिळवून दिला. मंगेशदादांना आम्हाला फक्त 2.5 वर्षाची संधी मिळाली. 2.5 वर्षानंतर आमच्या आमदारांनी आमच्या गावाला तर दिलाच निधी, आम्हाला समाधानच्याही व्यतिरिक्त निधी दिला. पण नुसतं लोंढ्यालाच नाही तर गावाला सुद्धा तालुक्याला सुद्धा इतका निधी आमदारांनी आणला. मी सांगतो 2.5 वर्षात महाराष्ट्रात कोणताही मंत्री झाला असेल तो 2.5 वर्षात एवढा निधी तालुक्यात आणू शकत नाही. एवढा निधी आमच्या मंगेशदादांनी आणला. म्हणून आमचा आमदार दमदारच आहे आणि दमदारच राहील. आत्तापर्यंत कुठल्याच आमदारांनी बाटल्या पाजल्या असतील, कोंबड्या पाजल्या असतील, प्रचार केला असेल, पण आमच्या आमदारांनी तरुण मंडळींना पहिले 9 तरुण पोरांना रायगडला घेऊन गेले आणि रायगडला त्यांना शिकवलं की बा असं आपल्याला वागतंय. रायगड शिवाजी महाराज कसे वागले गेले बा, शिवाजी महाराज जयंती कशी करायची बा आपल्याला, ते त्यांना ते रायगडचं महत्त्व पटवून त्यांना उतरवलं आणि त्यांना भाकरी केलं. तसेच
जेवढे पूरग्रस्त झाले तेवढ्या पूरग्रस्तांनी आमदारांनी फक्त बाई रडायला लागली, माय रडू नको, लगेच 50,000 दिलं, घरकुल बांधून दिलं. असा दमदार आमदार आहे. दुसरी गोष्ट, एका महाजनाचा कापूस जळाला, त्याचं बिलसुद्धा पैसे जळाले होते. ते पैसे कुठल्याच राष्ट्रपतीत कुठेच चालत नव्हते. शेवटी स्टेट बँकेत गेले, स्टेट बँकेत मेन शाखेत गेले, तिथं सुद्धा त्या गरीब शेतकऱ्याचे मिळाले नाही. शेवटी माझ्या दमदार आमदारांनी रिझर्व्ह बँकेतून 4.5 लाख रुपये मंजूर करून आणले आणि परत स्वतःच्या घरून अजून 50,000 त्यांना दिले. असे आमचे दमदार आमदार आहेत. म्हणून आमच्या आमदारांचं कौतुक करावं असं वाटतं. मला तरी वाटतं की भगवंत त्यांच्या पाठीमागे, जनता तर आहेच आहे, पण त्यांचे विचार, त्यांची सरणी चांगली असल्यामुळे आमदार आणि अशा आमदारांना 15 वर्ष नाही 25 वर्ष देण्याची गरज आहे. कारण 2.5 वर्ष जो माणूस एवढं करतो तो अजून 10-15 वर्षात काय ना करू शकतो. आमदार मंगेशदादा चव्हाण यांना दुसऱ्यांदा चाळीसगावचा आमदार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे लोंढेकर एका सुरात सांगतात. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.